नमस्कार. क्वेश्चन्स इन माइंड या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सर्वे सोमन पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. हा पॉडकास्ट बघण्याच्या आधी या आधीचे पॉडकास्ट जर तुम्ही बघितले नसतील तर लगेच जाऊन बघा, कारण त्यावर आम्ही सांगितले लिव्हरशी संबंधित आजार, लिव्हर चांगलं राहावं म्हणून काय काळजी रुग्णांनी घेतली पाहिजे आणि ज्यांना लिव्हरचे त्रास आहेत, हेपॅटायटिसचे त्रास आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मौल्यवान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ जाऊन लगेच बघा. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे पाहुणे डॉक्टर म्हणून आलेले आहेत ते आपल्या चॅनलवर यापूर्वी आलेले आहेत, ते आपल्याला नवीन नाहीत. 25 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले आणि आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी ज्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानं होतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण ज्यांनी यशस्वीरित्या बरे केलेत असे डॉक्टर शशिकांत कुंभार सर. नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मीच तुमचं धन्यवाद मानतो, कारण आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून आम्ही नेहमीच तयार असतो आणि तुम्ही आम्हाला परत एकदा ती संधी देताय त्याबद्दल खरोखर मीच तुमचा आभारी आहे. तुमचे विचार, तुमचं मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच मोलाचं ठरत आलेलं आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातून सुद्धा एक चांगला मेसेज जाईल. बऱ्याच वेळा रुग्णांना काय होतं की मी म्हटलं जसं टेन्शन येतं, कोणाला दाखवायचं, काय करायचं हे कळत नसतं, इमर्जन्सीज येतात आणि तोच आपला आजचा विषय आहे की इमर्जन्सी मध्ये आयुर्वेद काम करतो का आणि क्रिटिकल इलनेस म्हणजे काय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे आणि आम्ही तुमचं मार्गदर्शन घेणार आहे, जाणून घेणार आहे. आता मला सांगा, क्रिटिकल इलनेस म्हणजे काय? आता इमर्जन्सी आणि क्रिटिकल इलनेस ह्या थोड्याशा एकमेकाला संलग्न असलेल्या गोष्टी आहेत. इमर्जन्सी अशा गोष्टीला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच एखादं काम करावं लागेल जीव वाचवण्यासाठी सुद्धा. बरोबर. आणि क्रिटिकल इलनेसमध्ये आजार इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की सलग काही दिवस सतत तुम्हाला त्याच्यावर काम करत राहावं लागतं. क्रिटिकल इलनेस हा लेंग्दी असू शकतो आणि इमर्जन्सी आत्ता उद्भवलेली, अचानक उद्भवलेली ॲक्यूट कंडिशन असू शकते. क्रिटिकल इलनेस म्हणजे कुठल्या टाईपचे आजार येतात, किंवा म्हणजे बाबा हे आजार असतील तर ह्याला आपण क्रिटिकल इलनेस म्हणू शकतो, किंवा एक त्याची काही उदाहरणं आपण देऊ शकता का? म्हणजे क्रिटिकल इलनेस कशाला म्हणता येईल की समजा लिव्हर फेल्युअर आहे, कॅन्सरमध्ये आत्ता कॉम्प्लिकेशन झालेलं आहे आणि त्या कॉम्प्लिकेशन मध्ये पेशंट आहे, किंवा किडनी फेल्युअर आहे, किडनी फेल्युअरचे कॉम्प्लिकेशन चालू आहेत आणि त्यासाठी पेशंटला ICUत आणलं गेलंय की ज्याचं डायलिसिस करण्याची पण आवश्यकता आहे, पण त्याच वेळा त्याला हृदयाचा आणखी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो दोन्ही एकत्र कॉन्कॉमिनेटली चाललंय, त्यावेळेला ते ट्रीट करणं जरा क्रिटिकल असतं, कारण काही औषधं असतात ती किडनी फेल्युअरला चालत नाहीत आणि त्याच वेळेला जर समजा हृदयाच्या भोवतीनं पाणी साठलेलं आहे किंवा फुफ्फुसात पाणी साठलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन दिसत आहे, तर त्यावेळेला अँटीबायोटिकची पण गरज आहे. तर अशी ज्यावेळेला परिस्थिती उद्भवते तर ती क्रिटिकल गोष्ट असते, म्हणून त्याला क्रिटिकल इलनेस म्हणायचं. क्रिटिकल इलनेस मधनं इमर्जन्सी उद्भवू शकते. मग ज्यावेळेला इमर्जन्सी उद्भवते म्हणजे ज्यावेळेला हार्ट आता एकदम अचानक ह्या क्षणी बंदच पडलाय आणि त्याला डिफिब्रिलेशन करावं लागतंय किंवा त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, तर ती उद्भवलेली ती इमर्जन्सी परिस्थिती आहे. किंवा एखादा स्नेक बाईट आहे, साप चावून आलेला पेशंट आहे, आता ते क्रिटिकल परिस्थितीतच तो आलेला आहे ऍक्च्युली, पण आता त्या साप चावलेल्या बाईटमुळं त्याला न्यूरोलॉजिकल सिम्पटम मोठ्या प्रमाणात दिसायलेत आणि त्याचा आता श्वास बंद पडत चाललाय. अशा वेळेला ICU मध्ये इमर्जन्सी त्याला जर इंट्युबेशन करावं लागलं, कृत्रिम श्वासोच्छ्वास तयार करायला लागली, तर ती इमर्जन्सी गोष्ट आहे. आणि इमर्जन्सीला असं काही हे नाहीये की एखाद्याला क्रिटिकल इलनेस नसेल तरी सुद्धा त्याला वैयक्तिक वेगळी इमर्जन्सी येऊ शकते, जसं अपघात गोष्ट असतात. अपघात किंवा अचानक, आता तुम्ही मगाशी म्हणालात की एखाद्याचं हृदय बंद पडलं तर म्हणजे आपण चांगला चालता बोलता माणसाला पण अचानक इमर्जन्सी, हा पण एक मोठा विषय कार्डियक अरेस्ट. पण एखाद्याला कार्डियक अरेस्ट किंवा ज्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात तर ते बसलं तर त्याच्यासाठी त्याला आधी क्रिटिकल इलनेस असेलच असं पण काय नाही, तसं पण आवश्यकता नाहीये. इमर्जन्सी मध्ये आता जर एखादा रुग्ण आला तर मुळात म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ऍज अ कॉमन पर्सन की एखादी इमर्जन्सी आहे हेच मुळात लोकांना कळत नाही. बरोबर. मग ही कशी ओळखायची? कारण बऱ्याच वेळा अंगावर काढलं जातं आणि ती इमर्जन्सी असते, इट इज अलार्मिंग साईन, पण लोकांना कळत समजत नाही. बरोबर. तर मग ती साधारण एक ढोबळमानानं कसं लक्षात घ्यावं की बाबा इट इज अ कॉल अर्जंट? आता ही जी इमर्जन्सी आहे ही ओळखण्याचा सगळ्यात सोपा पर्याय सांगतो. कुठलाही जीव वाचवायचा असेल तर पहिली गोष्ट असते एअरवे.
म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला श्वास घ्यायलाच आता त्रास होतोय, ही सगळ्यात पहिली इमर्जन्सी. मग त्यानंतर हार्ट अटॅक मध्ये तुम्हाला छातीला दडपण आल्यासारखं वाटणं किंवा छातीत दुखणं हे असू शकतं. तिसरी गोष्ट अशी असू शकते की पेशंट बेशुद्धच पडलेला आहे. तुम्हाला दिसतं की समोर पेशंट रिस्पॉन्ड करत नाही, तुम्ही हाक मारताय त्याला, बाबा काका दादा असं म्हणून बोलवत आहे आणि तो कसलाही रिस्पॉन्ड देत नाहीये, तर ती इमर्जन्सी असू शकते. त्यानंतर एखाद्या वेळेस ड्राउनिंग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं पेशंट बुडालेलाच आहे आणि त्याला आपण पाण्यातनं बाहेर काढलेलं आहे. त्यावेळेला जे तो श्वास घेत नाही, त्याचा अडकलाय, तो थंड निश्चेष पडलाय, ही इमर्जन्सी असू शकते. आता ही समोरासमोर ओळखण्यासारख्या गोष्टी असतात. पण काही गोष्टी असतात ज्या इमर्जन्सी म्हणण्यापेक्षा क्रिटिकल इलनेसमध्ये तो गेला असं ओळखत नाहीत. उदाहरणार्थ किडनी फेल्युअरचा पेशंट, मी असे पेशंट कित्येक बघितलेले आहेत की ज्यांना किडनी फेल्युअर आहे, त्यांना काहीच माहित नाही ते, आणि अचानक ते डोंगर चढायला लागलेत आणि त्यांना धाप लागायला, आणि ज्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट झालेत, पायांना त्याच्या अजिबात सूज नाही. म्हणजे किडनी फेल्युअरमध्ये खरं तर पादशोथ म्हणजे पायांना सूज यायला पाहिजे, पण अशा पेशंटला काही नव्हतं, डायरेक्ट किडनी फेल्युअर डिटेक्ट झालेलं मी पाहिलेलं आहे. तर हे प्रत्येक अवयवानुसार त्याची लक्षणं वेगळी वेगळी राहतील. पण पेशंटला कॉन्शियस असणं म्हणजे तो आपल्याला रिस्पॉन्ड करणं महत्वाचं आहे. श्वास त्याला घेता येणं ही एक गरजेची गोष्ट आहे. ह्या दोन गोष्टी नेहमी आपण ऑब्झर्व करायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला कळते की आता क्रिटिकल गोष्टीकडे वळलेत. त्यामुळे तुम्ही आता जसं म्हणाला की किडनी फेल आहे हेच पेशंटना माहित नसतं. म्हणजे ह्याच्यात अजून एक प्रश्न असा येतो की आपण रुटीन आपलं चेकअप, म्हणजे आपण निरोगी जरी असलो तरी एक वर्षातनं वगैरे आपलं रुटीन चेकअप करणं किंवा डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. हा गरजेचं आहे, पण त्यानं घाबरून पण जाऊ नये. कारण बऱ्याच वेळा रुटीन चेकअप मध्ये काय होतं की आतापर्यंत असे मी हजारो रुग्ण बघितलेले आहेत की जे कुठल्या तर तपासणीसाठी म्हणून गेले, थायरॉइड निघालेला आहे. आता थायरॉइड खरं तर आता हा थायरॉइड हा पण विषय मोठा आहे, पण थोडक्यात सांगतो की थायरॉइडचं व्हॅल्यू 5.5च्या पेक्षा जरा जास्त वाढली, 6 किंवा 6.5, आणि मग त्याला ती गोळी चालू झाली आणि तू गेली 10 ते 12 वर्ष गोळी खातोय, आणि ते कधी कमी येतं थोडं परत वाढतं, कमी येतं थोडं वाढतं, पण आयुष्यभर त्याला पुढे गोळी लागलेलीच आहे. तर आयुर्वेदिक आमचे औषध चालू झाल्यानंतर लगेच ती गोळी बंद पण झालेली आहे आणि तो व्यवस्थित राहिलेला पण आहे. तर मग अशी गोळी चालू का करावी लागली, तर त्याला तिथं गेल्यावर अचानक सापडले म्हणून मुद्दामन तपासणी जायला पाहिजे असं नाही. पण हेल्दी राहण्याच्या ज्या आयुर्वेदाच्या गोष्टी आहेत त्या अगोदर लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे जी लक्षणं सांगितली आहेत ते स्वस्थ राहण्यासाठी काय काय, तर तुमचं पोट साफ झालं पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे भूक चांगली लागली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट झोप चांगली लागली पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर सगळ्या चांगल्या असतील माणसाच्या, तर माणूस निरोगी असण्याची शक्यता जास्त असते. पण त्यातनं जर तुम्हाला काही वाटलं तर आयुर्वेदिक वैद्यांच्याकडे जवळच्या जावं आणि त्यांना नाडी दाखवून घ्यावी. त्यांना जर वाटलं तर इन्व्हेस्टिगेशन करायला हरकत नाहीत. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन प्रत्येकाच्या काय दर वर्षाला केल्याच पाहिजेत असं नाही, पण जर त्या डॉक्टरना, संबंधित डॉक्टरना किंवा वैद्यांना जर वाटलं करून घ्या, तर मात्र बिनधास्त करून घ्याव्यात. कारण शास्त्र ही अशी गोष्ट आहे की ती बहुअंगी किंवा बहुआयामी. मी फक्त नाडींनाच पेशंट बघणार, दुसऱ्या कशानंही बघणार नाही, हे म्हणणं पण तितकंच चुकीचं आहे. बरोबर. कारण मग दशविध परीक्षा आयुर्वेदानं सांगितलीच नसती ना. दर्शन, स्पर्शन, प्रश्न, आकोटन, हे सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, प्रकृती, बल, वय, काल, सत्व, सात्म्य, आहार, हे सगळ्या गोष्टी का सांगून ठेवलेल्या आहेत, तर ते त्यांचं म्हणणंच आहे की शास्त्र हे बहुआयामी असतं, त्याला बहुपेडी असतं. म्हणजे त्याला तुम्ही प्रत्येक अँगलनं वाकवून पाहायला पाहिजे, मगच तुम्हाला कळणार की तुम्ही निरोगी आहात का स्वस्थ आहात. त्यामुळे त्या वैद्यांच्याकडे किंवा डॉक्टरांच्याकडे जाऊन आपल्याला तपासणं गरजेचं आहे. आता आजार म्हटलं, क्रिटिकल इलनेस असेल, इमर्जन्सी, हे सगळं जरी आपण धरलं तरी पुन्हा एकदा तो प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे लाईफस्टाईल. तर क्रिटिकल इलनेस असताना पण लाईफस्टाईल कशी ठेवली पाहिजे, आणि क्रिटिकल इलनेस उद्भवू नये किंवा इमर्जन्सी कोणती उद्भवू नये म्हणून कशा प्रकारची लाईफस्टाईल, दिनचर्या पाळली पाहिजे, असं आयुर्वेद किंवा तुमचं एक अनुभवातनं. दिनचर्याच्या विषयी असं आहे की दिनचर्या म्हणजे एक दिवसाची गोष्ट नाही आहे. बरोबर. दिनचर्या ही सतत करण्याची गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या सेंटरमध्ये जाऊन 2-4 दिवस राहून मी दिनचर्या अंगीकृत केली 4 दिवसासाठी म्हणजे संपूर्ण मी आरोग्य प्राप्त केलं असं नाही होऊ शकत. तर सकाळी उठणं कसं असावं, किती वाजता असावं, इथून तुम्ही झोपेपर्यंत ज्या सगळ्या गोष्टी करता त्या दिनचर्यात येतात. तो एवढ्या छोट्या वेळेत सांगता येण्यासारखा नाही, त्यासाठी मोठा वेळ पाहिजे.
तर आता आपल्याला एवढंच म्हणू शकतो की संध्याकाळची लवकर जेवलं पाहिजे, 7-7:30च्या आधी. कुकरचा वापर 100% बंद केला पाहिजे, सगळ्या आजारांच्या बाबतीत आहे. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे की ज्या आपण परंपरेनं पाळत आलेल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पाळल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या आजी आजोबांनी पणज्यांनी असं कधीच सांगितलं नाही आम्हाला की तू सकाळी उठल्यावर 1 लिटर पाणी पे, बरोबर, किंवा दिवसभर एवढं भरपूर पाणी पिलं पाहिजे, असं नाहीच सांगितलं ना. मग आपण आपल्या पुढच्या पिढीला ते का सांगावं? कारण तहान ही गोष्ट निसर्गाने स्वतःला दिलेली आहे. ज्यानं तहान लागेल त्यावेळेला पाणी प्यावं, भूक लागेल त्यावेळेला जावं, आणि झोप आली की झालं. तर मग क्रिटिकल इलनेस तुमच्या वाट्याला येतच नाही. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला जर इतर आजार असतील, म्हणजे आता क्रिटिकल इलनेस मधलं एक उदाहरण सांगतो की डायबिटीस आहे पेशंटला, बरोबर आहे, आणि म्हणजे कालच्याच ओपीडीला येऊन गेलेलं पेशंट की 10 वर्ष झालं डायबिटीस आहे पेशंटला. त्यांना विचारलं की मी तुमची शुगर जास्तीत जास्त किती वाढली होती आजपर्यंत? तर ते म्हणले जास्तीत जास्त आजपर्यंत तरी माझे शुगर 160 जेवल्यानंतरची आणि 110 किंवा 120च होत होती फास्टिंगची. नॉर्मल रेंज आहेत आणि औषधं चालू आहेत त्या पेशंटला. मग जर एवढं चांगलं कागदामध्ये जर त्यांना रिपोर्ट दाखवत असेल तर त्याला इलनेस दुसरा व्हायला नसायला पाहिजे ना. बरोबर, नुसतं कागदाच्याच रिपोर्टवर आपण अवलंबून राहिलो तर त्यांना त्रास काय होता, तर दोन्ही पायांना पूर्णपणे नंबनेस, म्हणजे काहीही त्यांना जाणीव होत नाही, टोचलेली सुद्धा सेन्सेशन पूर्ण गेलंय. मग डायबेटिक न्यूरोपॅथी त्याला पूर्ण डेव्हलप होतंय, आणि शुगर कंट्रोलमध्ये असताना, HbA1c नेहमी चांगला त्याचा कंट्रोलमध्ये असताना, तर फक्त कागदावर जाण्यात सुद्धा अर्थ नाहीये. आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की नुसती शुगर वाढली म्हणजे तुम्ही आजारी नाही आहात, तर ती शुगर ज्या अवयवांच्याकडून कंझ्युम झाली पाहिजे, लिव्हर असू दे, किडनी असू दे किंवा ब्रेन असू दे, ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये, ह्या सगळ्या अवयवांच्या मध्ये ती शुगर वापरण्याची क्षमता निर्माण होणं म्हणजे स्वास्थ्य. मग ती आपोआपच ब्लडमध्ये तुम्हाला कमी दिसायला लागेल, आणि मग तुम्हाला असे डायबेटिक रेटिनोपॅथी, डायबेटिक न्यूरोपॅथी असे आजार होणार नाही. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला असा काही आजार होईल त्यावेळेला जर तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांच्याकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेत राहाल तर मग तुम्ही क्रिटिकल इलनेस मध्ये, कारण सगळे डायबिटीसचे पेशंट आपण पाहतोय की किडनी फेल्युअर मध्ये परावर्तित व्हायला लागलेले आहेत. अगदी पूर्वीच्या काळामध्ये फक्तच डायबिटीसचे असायचे, पण सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की ज्यांना हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशर वाढले आहेत, असे पेशंट सुद्धा सध्या खूप मोठ्या प्रमाणात किडनी फेल्युअर मध्ये जात असताना आपण पाहतोय सध्या. आता क्रिटिकल इलनेस आणि इमर्जन्सी ह्याच्यामध्ये आयुर्वेद काम करतो का? कारण बऱ्याच वेळा काय झालंय की लोकांना असं वाटतं की बाबा एखादी इमर्जन्सी आली का त्या इमर्जन्सीला लगेच आपण आयसीयूत दाखल होऊया, आयसीयूची ट्रीटमेंट घेऊया, म्हणजे मग म्हणतात ना की पेशंट स्टेबल झाला बाबा आपला. तर इमर्जन्सी एखादी आली तर त्याच्यात आयुर्वेद काम करतो का? क्रिटिकल इलनेस मध्ये जर आयुर्वेद काम करत असेल तर किती ती प्रोसिजर कशी असते किंवा हे कशा पद्धतीने हाताळलं जातं? चांगला प्रश्न आहे. मला तर असं वाटतंय की शेवटी अल्टिमेट गोल काय आहे आपला? अल्टिमेट गोल हाच आहे की तो रुग्ण बरा झाला पाहिजे. बरोबर आहे, आणि त्याला त्याच्यामधनं कॉम्प्लिकेशन वाढता कामा नाहीत. बरोबर आहे ना. तर आपल्याला आयुर्वेदिक वैद्याला सुद्धा ॲलोपॅथीचं आणि आयुर्वेदाचं तेवढंच ज्ञान पाहिजे. बरोबर, की एखादी गोळी ॲलोपॅथीतली घेतली आहे आणि त्याचा काही साईड इफेक्ट झालाय तर तो कळण्या इतकं ज्ञान पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आयुर्वेदिक पद्धतीनं त्याला ठरवता आलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की डिमार्केशन लाईन आपण ठरवायला पाहिजे की बाबा आपल्याला इथंपर्यंत हे पेशंट बरं होण्यासारखं आहे, पण याला काही लाईफ सपोर्ट लागतील, तर आपल्याला लाईफ सपोर्ट घ्यायला आयसीयूत जायला काहीच नाहीये. पण तिथं असताना सुद्धा जर तुम्ही आयुर्वेद चालू ठेवला तर मग तुम्हाला लवकर त्यातनं बाहेर पडायला मदत होईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण कोविडमध्ये आपण हे बघितलेलं आहे. मी त्या विषयावर येणारच आहे पुढे. तर कसं आहे की समजा क्रिटिकल इलनेस आहे आणि पेशंटला श्वास घ्यायला आता तिथं लंगमध्ये काही जागा शिल्लक नाही, कफानं भरली आहे. आता मी कफ नष्ट करण्याचे औषध देऊ शकतो ना आयुर्वेदामध्ये, बरोबर आहे. त्याच्यासाठी काही बस्ती सुद्धा आहेत अगदी, म्हणजे ज्यावेळेला संडाच्या मार्गाने औषध ठेवून सुद्धा कफावर काम करता येतं. हे ज्या आयुर्वेदिक वैद्याला माहित आहे तो त्याच्यावर तसं सुद्धा काम करू शकतो. पण आत्ता इमर्जन्सी असं आहे की श्वास घ्यायला थोडं पण लंग शिल्लक नाही, तर एखादा पेशंट आयसीयू मध्ये गेला आणि तिथं तो थांबला
त्यानं तात्पुरतं लाईफ सपोर्ट म्हणून वापरलं ते आणि त्यावर आपली औषध चालू ठेवली तर ते क्रिटिकल इलनेसमधनं तो लवकर बाहेर पडेल. हा, पण जिथं आता अवेलेबलच आसपास काही नाही तिथं मग आयुर्वेद फक्तच असेल म्हणजे तिथं सपोर्टच नाही तर होऊ शकतं का? तर ती परिस्थिती पाहून, प्रकृती, वय, बल किंवा तो आजार पाहून आपल्याला त्याच्यावर काम करता येतं. बरोबर. मी एक उदाहरणच सांगतो. एकदा आमचा एक क्लब आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही एक क्रिकेटची मॅच ठेवली होती महाबळेश्वरच्या एका रिसॉर्टवर आणि तिथं सगळ्यांच्या फॅमिली होत्या आणि आम्ही तिथं जाऊन त्या दिवशी राहायचं आणि ते क्रिकेट वगैरे खेळ खेळून मस्त मजेत परत यायचं असा आमचा हे होता उद्देश. आता झालं काय त्या दिवशी जेवणाचं त्यांनी बुफे मांडलं होतं आणि ते भजी तळत होते आणि एक आमच्या मित्रांचा मुलगा जाऊन ते भजी तळतेला असा ते कढईसमोर उभा राहिला होता. तर ते भाजताना त्यातलं तेल अचानक उडालं आणि त्याच्या तोंडावर सगळं उडालं ते. अरे बापरे. आणि त्याचा थेंब तापलेल्या तेलाचा, उकळलेल्या तेलाचा थेंब त्याच्या डोळ्यामध्ये गेला. वेदनेनं अक्षरशः पोरगं कळवळलं होतं. म्हणजे त्याला डोळाच उघडता येईना, दोन्ही हात डोळ्यावर ठेवून तो ओरडत होता. फक्त त्याला तसाच उचलला आणि एका रूममध्ये नेऊन ठेवला पहिल्यांदा. पहिली गोष्ट म्हणजे आता हे संध्याकाळची वेळ होती आणि महाबळेश्वरच्या सारख्या ठिकाणी लगेचच्या लगेच ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजे जो डोळ्याचा डॉक्टर आहे तो तर अवेलेबल नसतो. मग ही इमर्जन्सीच आहे. बरोबर आहे. मात्र मी विचार त्यावेळेला असा केला की याच्यावर सुद्धा आयुर्वेद काम करतं हे नक्की आहे. हे बर्न आहे म्हणजे भाजलेलं आहे. काहीही भाजलेलं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तेल किंवा तूप लावावं. जर तेल भाजलं असेल तर तूप लावावं, तूप भाजलं असेल तर तेल लावावं. आयुर्वेदानं स्पष्ट सांगितलंय. किती सोपं आहे म्हणजे उपाय फार मोठा आहे का? अगदी घरी करता येणार. घरी करता येणार. मी त्या हॉटेलच्या मालकांना सांगितलं की मला 1 वाटी तूप गरम करून पातळ करून दे. ते त्यानं पातळ केलं. ते आणूपर्यंत थंड झालं पण पातळच होतं ते. तर मग नेत्रधावन नावाचं एक पंचकर्म सांगितलं आयुर्वेदामध्ये की डोळा उघडा ठेवायचा आणि एका बाजूनं डोळ्यामध्ये त्या तेलाची धार धरायची, तुपाची, तेलाची किंवा काड्याची, जे काही ज्या वेळेला असेल ते. तर ह्याच्यामध्ये तूप महत्वाचं होतं म्हणून त्या तुपाची धार धरली. दुसऱ्या बाजूनं ते खराब झालेलं तूप आहे ते ताटामध्ये घेऊन ते फेकून देऊन टाकायचं. तर तिची धार पूर्ण झाली आणि त्याला मी 2 मिनिटांनी सांगितलं आता डोळे उघडतो. पण ते डोळे मी थोडा जबरदस्तीने उघडून ती धार केली होती. तर त्यानं मग घाबरत डोळे उघडले आणि मग त्या लक्षात आलं आपल्या वेदना पूर्ण थांबलेल्या आणि मग त्यानं पूर्ण डोळा उघडला आणि अर्ध्या तासानं तो मुलगा क्रिकेट खेळायला ग्राउंडवर होता. आता ही इमर्जन्सी आपण हँडल नाही केली का? केली. बरोबर. फक्त युक्ती महत्वाची आहे ह्यातली. बरोबर. त्याच दिवशी दुसरी इमर्जन्सी सांगतो. आता ही कितपत इमर्जन्सी समजावी मला माहित नाही, पण त्याच क्रिकेटच्या खेळासाठी आमचा दुसरा मित्र जो आमचा स्टार खेळाडू क्रिकेटमधला सचिन म्हणून, तर तो सगळी सकाळी जमा व्हायला लागली 6 वाजता. त्यावेळेला ह्याचा पत्ता नाही म्हणून याला फोन केला. तर म्हणला सर, मला उठताच येईना झालंय, अचानकच झालंय. म्हणला मला कमरेत आदनमधनं होतो पण आज मला उठता सुद्धा येईना. मी म्हणला सोफा सेटला खाली झोपलो होतो, सोफा सेटला दोन्ही हात टेकतोय आणि उठायचा प्रयत्न करायला मला नाहीच जमत. म्हणला मी येऊ शकत नाही. म्हणलं तुम्ही खेळायला जावा, मला काही जमणार नाहीये. पण आमचे दुसरे उत्साही कार्यकर्ते होते गिरीश वगैरे की जे नाही ह्या माणसाला नेल्याशिवाय जायचं नाही, आम्ही जाणारच नाही त्याला घेतल्याशिवाय. हे सगळेजण त्या घरी पोहोचले. मी त्यावेळेला दवाखान्यात वाट बघत होतो सगळ्यांची, तिथनं निघायचं होतं. त्यांनी त्याला पकडून घेऊन गाडीवर बसवून उचलून आणला, बेडवर टाका, काय तुम्ही काय ते करा. आता अशा अवस्थेमध्ये तुमच्याकडं ॲलोपॅथीचं काही वापरायचं नाही असं ठरलेलं आहे आपलं. मी कधी इंजेक्शन देत नाही किंवा सलाईन लावत नाही, मी माझ्याकडनं करत नाही. मला जरी ज्ञान असलं तरी आपण एकदा ठरलेलं आहे न धरी शस्त्र करी. कारण आपण शस्त्र हातात धरायचं नाही म्हणजे ते परत एकदा हातात घ्यायचं नाही इंजेक्शन. तर मग म्हणलं की ह्याला आपल्याला पद्धतीनं बरा करायला पाहिजे. आयुर्वेदात एक विद्धकर्म म्हणून पंचकर्म आहे, अगदी छोटंसं 1 सेकंदाचं, की ज्याच्यामध्ये एक 26 नंबरची छोटी निडल असते, ते काही ठिकाणी टोचायची असते. त्याला वेधन करणं म्हणतात. आयुर्वेदात त्याचं वर्णन वेधन कर्म, विद्धकर्म म्हणून आलंय. तर ते ठराविक पॉइंट्स असतात, त्याच्यावर मी केलं, त्याला जरा बरं वाटलं. मग त्याला परत पंचकर्माच्या टेबलवर घेतला, स्नेहन पत्रपुट्टली स्वेद केला आणि त्याला मग गाडीत बसवला
त्या ठिकाणी त्याने इतका उत्कृष्ट खेळलाय, माझ्याकडे अजून सुद्धा ती क्लिप आहे, त्याने शॉट मारतानाची क्रिकेट मधली, आणि एकदम खुश होता, मजेत होता, एकदम छान वाटलं त्याला की मी खेळूच शकलो नसतो पण आज मला खेळायला मिळालं. हे जे गंमत आहे ना आयुर्वेदातली ती खूप वेगळी आहे, म्हणजे की माणसांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदाला तोडच नाहीये. खूपच चांगला अनुभव आहे. या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं की या पॉडकास्टला किंवा या चॅनलवर येणारे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांचे अनुभव शेअर करत असतात, आजारासंबंधी माहिती देत असतात, होऊ नये म्हणून काय पथ्य पाळावं, काय करावं हे सांगत असतात. त्यामुळं कोणतंही परस्पर घरी आपण काही करू नये, वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण काही ती ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती आपण अवलंबली पाहिजे. सर, आता इमर्जन्सी म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना माहिती आहे ॲलोपॅथीमध्ये की बाबा ही औषधं इमर्जन्सी ड्रग्ज म्हटले जातात, किंवा एक टिपिकल ICU मध्ये ही एक 4-5 औषधं तरी असतातच. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये असं काही इमर्जन्सी ड्रग्ज सांगितलेत का ग्रंथानं, किंवा बाबा ही औषधं वापरली तरी इट इज अ इमर्जन्सी ड्रग? हो, तसे आहेतच. म्हणजे जी इतर वेळा सामान्य म्हणून वापरली जातात, समजा वेखंड आहे, एकदम सोपं औषध आहे ना ते. बरोबर. वेखंड कुणाच्याही घरी अगदी किराणा मालाच्या दुकानात सध्या उपलब्ध असते. पण जर एखाद्या माणसाला फिट्स आले असतील तर त्याला प्रधमन नस्य करावं म्हणून सांगितले. म्हणजे ते नाकामध्ये फुंकायचं असतं, ते त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची नळी वगैरे असते. आता ही एकदम छोटी गोष्ट आहे, पण ती वैद्यकीय सल्ल्यानंच मग सांगितलं तसं करावी, काय ते प्रत्येकानं घरी करावी अशी गोष्ट नाहीये. तर असे ज्या वेळेला पूर्वीच्या काळात पंचकर्म केली जायची, आणि पंचकर्म करताना सुद्धा जसं ऑपरेशन करताना काही व्यापद येऊ शकतात, म्हणजे काही अचानक त्या शरीराचा रिस्पॉन्स म्हणून वेगळ्या घटना घडू शकतात. एखादी रक्तवाहिनी कट होऊ शकते, अचानक ब्लड प्रेशर ऑपरेशन करताना वाढू शकतं, असे जसे कॉम्प्लिकेशन येतात तसे काही वेळा पंचकर्म करताना वमन द्यायला लागलोय, उलटी द्यायला लागलोय, पेशंट अचानक बेशुद्ध पडला तर ते वेखंडाची धुरी द्यायची असते, किंवा उलटीतनं एखाद्या वेळेस थोडंसं रक्त पडलं तर न घाबरता त्याला काही औषध आहेत, जसं चंदनासारखी आहेत, लोद्रसारखी आहेत, तर ती एकत्र करून द्यायची आहेत. तर या प्रकारचे इमर्जन्सी ड्रग त्या काळात पण लिहिलेले गेलेले आहेत. आणि अनुभविक जर म्हणाल सगळ्यात महत्वाचं, तर आता मी काही ICU ना व्हिजिट देत असतो, पाहत असतो तिथले पेशंट, तर त्यावेळेला मात्र त्या कंडिशनमध्ये काही सुवर्णकल्प वापरावी लागतात. म्हणजे जी सोन्याची भस्म घातलेली औषधं असतात, किंवा काही पोट्टलीकल्प सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये, पोट्टलीकल्प सांगितले, ते काम करताना एकदम फास्ट करतात म्हणून त्यांना पोट्टली म्हणलं जातं. की ते दोला यंत्रात बांधून त्याचं स्वेदन गाठोड बांधून खाली सोडलं जातं आणि तयार केलं जातं म्हणून त्याला पोट्टलीकल्प म्हणतात. तर हे ज्या वेळेला उगाळून चाटवलं जातं, आणि सगळ्यांना माहित असलेलं एक मोठं औषध आहे इमर्जन्सीमध्ये वापरलं जाणार आहे, ते पिढ्यानपिढ्या वापरलं गेलं. की बघा, कुठला तर एखादा सिरियल चालू आहे ऐतिहासिक, त्याच्यामध्ये म्हणलं जातं की अरे त्या वैद्यांना बोलवा, आता हेमगर्भाची मात्रा तरी चाटवा. तर हेमगर्भ म्हणजे काय, तर हेमगर्भ ही पोट्टली आहे की जी उगाळून चाटवली असता असं उद्दीपना शरीराला मिळते किंवा नर्वस सिस्टीमला मिळते की ज्याच्यामुळं तो माणूस वाचू पण शकतो किंवा काही काळ बोलू तरी शकतो. म्हणजे इमर्जन्सीमध्ये काम करताना आपण असंच गृहीत धरलं पाहिजे का की प्रत्येक पेशंट 100% वाचणार आहे? इट इज अ इमर्जन्सी. हा, पण ती इमर्जन्सी त्या वेळेला पटकन मॅनेज करता आली पाहिजे, आणि त्याच्यासाठी ही पोट्टलीकल्प आयुर्वेदात सांगितलेली आहे. मग इमर्जन्सी पेशंट डायरेक्ट ICU मध्ये किंवा न जाता इमर्जन्सी झाली आणि त्यांना लक्षात आलं तर डायरेक्ट आयुर्वेदाकडे येतात का, किंवा ते प्रमाण अजूनही कमी आहे, जास्त आहे? तर काय सांगाल त्याबद्दल? आता मला प्रॅक्टिसला खूपच वर्ष झाली, तर मी सुरुवातीला जेव्हा पाहिलं तेव्हा फार कमी लोक आयुर्वेदाकडे इमर्जन्सीसाठी यायचे. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करायचं त्यावेळेला मी सर्दी ताप खोकल्याची जेव्हा पेशंट बघायला चालू केली त्यावेळेला ते विचारायचे मला की होय तुम्ही हे पण बघताय, म्हणजे खोकला पण बघताय, म्हणजे मुळव्याध भगंदरशिवाय काय फारसं असं आयुर्वेदाकडे नाही असं वाटत होतं लोकांना. पण हळूहळू जसे आता दिवस चाललेले आहेत, आणि प्रत्यक्ष कोविडनं तर ते दाखवूनच दिलं की आयुर्वेदाचं महत्व काय आहे ते. अगदी खरं. तेव्हापासून मात्र फार मोठ्या प्रमाणावर इमर्जन्सी पेशंट सुद्धा मी सध्या बघतोय. पूर्वीच्या काळात ते कमी होतं प्रमाण इमर्जन्सी बघण्याचं, पण आता ते वाढलेलं आहे. आता हे ह्याच्याविषयी झालं म्हणजे कोविड किंवा ICU मधल्या पेशंट विषयी. आता ICU मध्ये नसलेला पेशंट समजा आला, जसं रिनल कोलिक म्हणजे मूतखड्याची वेदना. मूतखड्याची वेदना ही सगळ्यात वर्स्ट वेदना असते, कारण पेशंट अक्षरशः जमिनीवर गडागडा लोळत असतो.
तर अशा पेशंटच्या बाबतीत सुद्धा आम्ही काही ठराविक पॉईंट्स तिथं युद्धकर्म करतो. त्यानं 70% ते 80% पेशंटचे वेदना लगेच थांबतात. म्हणजे पेशंट हसत हसत एक वेळा उठतो, गेलं कुठं ही वेदना म्हणून. असं झालं नाही तर मग आम्ही त्याला पंचकर्मात घेतो आणि स्नेहस्वेदन बस्ती देतो. आणि मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे कित्येक वेळा की बस्ती दिल्यानंतर 2-2.5 तासात सुद्धा काही काही पेशंटचे मुतखडे लगेच पडून गेले. वेदनाशमन तर होतच थोड्या वेळात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुतखडा पडण्यासाठी त्याची मदत लगेचच्या लगेच होताना पाहिली. म्हणजे याला सुद्धा इमर्जन्सी म्हणतात आणि ती सुद्धा आपण चांगल्यापैकी हाताळतो. आत्ता बोलताना आपला इमर्जन्सी हा जो विषय आहे, तर आत्ता अलीकडे उद्भवलेली सगळ्यात मोठी जे संकट म्हणू शकतो आपण त्याला, ते म्हणजे कोरोना. या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं बऱ्याच जणांना आयुर्वेद कळला किंवा आयुर्वेदाचं महत्त्व कळलं मी म्हणेन. तर त्यावेळेची इमर्जन्सी कोरोना काळातली ही आयुर्वेदानं कशी हँडल केली आणि त्यासाठी काय काय औषधोपचार किंवा कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे बघितलं? कोविडमध्ये जवळजवळ आम्ही 2,500 पेशंट पाहिले आणि बऱ्याच जणांना आम्ही होम क्वारंटाईन करून घरीच औषध दिली. म्हणजे त्यातले सगळे जर अनुभव सांगायचे म्हणजे ते इतके व्हेरिएबल अनुभव आहेत त्यातले की ते त्यासाठी वेगळंच आपल्याला बोलावं लागेल. पण थोडक्यात सांगतो, काही इमर्जन्सी अशा होत्या. आता एक लेडीज होती की जी आपल्या मुलीला घेऊन येत होती. तिला स्वतःला पहिल्यांदा कोविड झालं. ती ICU मध्ये थांबून बरी झाली आणि लगेच मुलगी आजारी पडली. ती ICUत गेली. 15 दिवस ICU मध्ये राहून सुद्धा तिचा SpO2 नेहमी 90च्या खाली राहायचा. त्यामुळं सतत तिला ऑक्सिजन घेऊनच, म्हणजे घरी डिस्चार्ज मिळाले सुद्धा ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊनच ती होती. अशा अवस्थेत ती आमच्याकडे ज्यावेळेला दाखवायला आली त्यावेळेला पहिल्यांदा एक 7 दिवसाचं औषध दिलं. तिला म्हणलं बघा कमी नाही आलं तर मात्र आपल्याला बस्ती हे पंचकर्म करावं लागेल. ॲक्च्युली सगळ्या भागातले त्यावेळेला पंचकर्म थांबले होते, लोक कुठेही काम करत नव्हते. पण सुरुवातीपासूनच म्हणजे आमच्या दवाखान्यात एकही दिवस लॉकडाऊन पडल्यापासून दवाखाना बंद नव्हता आणि स्टाफ सुद्धा परत 15 दिवसात सगळा यायला चालू झाला होता. आणि आमचा स्टाफ सुद्धा अजिबात घाबरत नव्हता की कोविड आहे आणि मी कसं कामाला येऊ किंवा घाबरून. आणि 10 जणात कुणालाही कोविड झाला नाहीये, प्रत्यक्ष पॉझिटिव्ह पेशंटना ट्रीटमेंट देऊन सुद्धा. तर या पेशंटला दवाखान्यात बोलवून बस्ती चालू केली, ऑक्सिजन असताना बस्ती चालू केली आणि पेशंट पूर्ण रिकवर झाला. अजूनही ती मुलगी कधीतरी आम्हाला भेटत असते. तर हे इमर्जन्सीत सुद्धा आपल्याला पंचकर्म करता येतं. ह्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे की जे कोविडमध्ये आम्ही अप्लाय केलेलं होतं. पण कोविडमध्ये असे बरेचसे अनुभव आहेत की ज्यांचा अगदी लास्टची जर केस सांगायची झाली की किती क्रिटिकल हँडल करावं, तर त्याच्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट होतं. एक डॉक्टरच आहेत मित्र, त्यांचे साडू आणि त्यांची बहीण म्हणजे त्याच्या मिसेसची बहीण, असे दोघंही नवरा बायको त्या ह्याच्यामध्ये क्रिटिकल ह्याला ॲडमिट होते. कारण त्यांचा स्कोअर 40 पैकी 38 होता. म्हणजे जगण्याची शक्यता त्यांना कोणीच सांगत नव्हतं की काय होईल हे. कारण इतक्या हायर ग्रेडला कोणच आश्वासन देऊ शकत नाही. बरोबर. तर अशा अवस्थेत त्यांनी तिथल्या डॉक्टरांची परमिशन काढली की बाबा काहीच होणार नाही आपल्यात, तर आपण काहीतरी आयुर्वेदिक चालू करूया. आणि मग आपल्याकडनं ते औषधं घेऊन जात होते आणि आता दोघं पण ते सुरक्षित आहेत. दोघंही त्यातनं पूर्ण बाहेर पडले आहेत. विशेष म्हणजे पोस्ट कोविड लोकांना जे जे काही त्रास झाले त्यातला अजून कोणताही त्यांना त्रास नाही. त्यांना ना डायबिटीस झाला आहे किंवा त्यांना स्ट्रोक बसलेला आहे किंवा हृदयाचा काही विकार झाला, असं काहीच झालं नाही आहे. तर त्यांनी पूर्णपणे त्यावेळेला जरी ते ॲडमिट असतील, त्यांना जरी लाईफ सपोर्ट चालू असेल, तरी आयुर्वेदिक औषधं विश्वासाने घेतलीत आणि त्यामुळं ती एकदम सुखात राहिलेली आहेत. आता तुम्ही म्हटलात तसं मी त्याच्यावर येणारच होतो की कोरोना नंतर आपण जे म्हणतोय की इमर्जन्सीज किंवा क्रिटिकल इलनेस, तर कोरोना नंतर सुद्धा म्हणजे कोरोनातनं मुक्त झाल्यानंतर या 2-3 वर्षात सुद्धा कोरोनाचे काही साईड इफेक्ट, मग काही जणांनी लस वगैरे घेतली असेल तर ते सुद्धा बघायला मिळाले. तर त्यावर सुद्धा मात होऊ शकते आयुर्वेदाच्या माध्यमातून. हो, म्हणजे त्यातली पण एक्स्ट्रीम केस सांगतो. जयसिंगपूर जवळचे एक पेशंट आले होते, त्यांना कोविड झाला आणि कोविड नंतर स्टिरॉइड आणि रेमडेसिवीर सगळं झाल्यानंतर अचानक गिळायलाच त्रास व्हायला, म्हणजे त्यांना काही गिळताच येईना. आणि मग तिथल्या डॉक्टरांनी तपासणी केली तर त्यांना घशाच्या स्नायूंना त्यावेळेला मायुस्थेनिया ग्रेव्हिसचा त्रास चालू झाला.
बापरे. मायोस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये आपण बघतो की ह्याचा फटिंगनेस असतो मसल्सचा, बरोबर. की ते मसल्स नाही वर्क करू शकत, आणि त्यासाठी त्यांना मग स्टिरॉइडचं इंजेक्शन दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की दर 3 महिन्यांनी हे इंजेक्शन घेतलं तरच तुम्ही इथं पुढे राहू शकाल, नाहीतर शक्य नाही आहे तुम्हाला. पण ते आले, आपली औषधं चालू केली त्यानंतर, आणि त्यानंतर आज काय त्यांना परत कधी ते स्टिरॉइडचं इंजेक्शन घ्यायला लागलं नाही. आणि मायोस्थेनिया ग्रेव्हिस तर गेलाच त्यांचा, म्हणजे ते व्यवस्थित जेवतात, खातात, पितात सगळं. सुरुवातीला ते गिळताना मात्र सांगायचे की घशात आत जाताना ठसका येतो, वर येतं वगैरे, पण ते सगळं बंद होत गेलं त्यांचं. कारण मला आफ्टर कोविड मला आठवते, कोरोना नंतर जसं सगळा देशच ह्याच्यातनं जेव्हा बाहेर पडत होता आणि नवीन नवीन कॉम्प्लिकेशन्स समोर येत होती, त्यावेळेला तुमचं व्याख्यान होतं, तुमचं लेक्चर मी अटेंड केलं होतं की कोरोना नंतरचा मधुमेह. हो. त्या कारण मोस्टली असं मी पण बघितलं की आफ्टर कोविड डायबिटीसचं प्रमाण पण अचानक वाढलेलं दिसलं. शुगर म्हणजे त्याला वयोमर्यादा पण नव्हती, म्हणजे अगदी तरुणपणातल्या मुलांना सुद्धा वाढलेलं. मला मधुमेहच नव्हे तर मी त्यात आणखी ऍड ऑन करतो की ब्रेन स्ट्रोक म्हणजे मेंदूचा एक आजार, हार्ट स्ट्रोक, रिनल फेल्युअर, किडनी फेल्युअर, आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठा प्रिव्हेलन्स झाला असेल तर तो एव्हियनचा, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमर, म्हणजे जिथं खुब्याचं आपलं जे हाड आहे त्याचा जो बॉल आहे त्याचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे तिथं नेक्रोसिस होऊन तो बॉल खराब होतो आणि तिथलं ऑपरेशन करावं लागतं. हे खूप मोठ्या प्रमाणात पेशंट वाढलेले आढळले. पण एव्हियन मध्ये पण काम होतं बरं का, म्हणजे असं नाहीये की एव्हियन मध्ये मग काम होत नाही. ती पण तशी बघायला गेलं तरी इमर्जन्सीचा आहे, पेशंट चालू शकत नाही, क्रिटिकल आहे इमर्जन्सी म्हणण्यापेक्षा. थोडं आता म्हणतात की नाही, एखादा माणूस असतो की अभ्यास झाला नाही म्हणून मी नापास झालो, हे मान्य करायचं नाही, म्हणजे आपण लाईफस्टाईल पाळत नाही वगैरे हे मान्य न करता, म्हणून बरेच जण आता मी बघितलं तर कोरोनावरच सगळं ढकलतायत. म्हणजे मला काही झालंय, मला डायबिटीस झालाय, मला हे झालंय, तर का तुम्हाला कोविड होऊन गेला, हे पण एक मिथ आहे की बाबा ह्याच्यामुळे उपद्रव झालेत का ह्याची खात्रीच केली जात नाही. खरं आहे, म्हणजे हे सुद्धा आहे की ह्याचा एक सायंटिफिक डाटा गोळा केला पाहिजे की ज्यांनी घेतलंय त्यांच्यामध्ये प्रिव्हेलन्स किती आहे आणि ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात. सगळं म्हणतात तसं सगळं कोरोनावर ढकलून रिकामे झालो आपण. आता लाईफस्टाईल पूर्ववत होते, सगळ्यांचं जीवन पूर्ववत झालंय, पण कोरोनामध्ये जी शांतता होती, एक डिसिप्लिन आलेला, तो सगळा आता पुन्हा डिस्टर्ब. कारण लोक शिकत नाहीत ना. सगळ्यात महत्वाचं काय की जे आयुर्वेद इतक्या वर्षानुवर्ष सांगत होतं की लाईफ तुमचं स्लो पाहिजे, बरोबर, तर आता स्लो लाईफ कोणाला नको आहे, प्रत्येकाला धावायचं आहे, पळायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे, आणि त्या सगळ्या धावण्याच्या पाठीमागून मग त्याचे जे काही उपद्रव आहेत ते तुमच्या पाठीमागे येणारच आहेत. क्रिटिकल इलनेस आणि इमर्जन्सी मध्ये आता आपण बघितलं, तुमच्याकडे एखादा पेशंट आला समजा, किंवा एखादा पेशंट आता जसं प्रमाण आयुर्वेदाकडे यायचं वाढलंय म्हणजे इमर्जन्सीमध्ये, तर ॲलोपॅथीची औषधं किंवा आणि कुठल्याही पॅथीची औषधं तो घेत असेल आणि ती सुरू ठेवून त्यांना आयुर्वेद चालू करायचं असेल तरी करू शकतात का? हो, नक्कीच. कारण कसं आहे, आपली औषधं ही क्रूड फॉर्म मध्ये असतात एकतर, म्हणजे ते त्यात केमिकल फॉर्म नसतो. बरोबर. त्यामुळं जशी ॲलोपॅथीची औषधं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीनं काम करतात तसं हे नाही, हे फिजिकल केमिस्ट्रीनं काम करणारी गोष्ट आहे. म्हणजे आता हे समजायला थोडंसं अवघड आहे, पण आणखी सोपं करतो मी. की समजा आता एक भस्म घेतला आपण, लोह भस्म घ्या किंवा सुवर्ण भस्म घ्या, हे भस्म घेतले करायला आणि त्याला मी तुळशीच्या रसाची भावना दिली, म्हणजे तुळशीच्या रसामध्ये घोळलं तर ते वेगळ्या आजारासाठी उपयोगी पडेल. तेच मी दुर्वासा रसात घेतलं तर वेगळ्या आजारासाठी उपयोगी, आणि तेच मी दुसरा आवळा सुरसमध्ये घेतलं तर त्याची वेगळी हे होईल. म्हणजे जे ऑक्साईड तयार होणार ते एंड प्रोडक्ट एकच लिहिला जाईल कदाचित, मॉडर्न मेडिसिननुसार, केमिस्ट्रीनुसार ते काय लिहितील की हे आयर्न ऑक्साईड आहे तयार झालेलं, कुठलं तरी फेरिक ऑक्साईड आहे किंवा कुठलंही. पण मग असं का होत असावं की मी तुळशीच्या रसात घातलंय आणि मी ते तापासाठी वापरलं, ज्वर त्याचा कमी आला. पण मी आवळा रसात ते घुटून तयार केले आणि ते मी दुसऱ्या पेशंटला ब्लिडिंग होतंय किंवा रक्तस्राव होतोय किंवा उष्णता वाढली म्हणून दिले आणि त्याची उष्णता सगळी कमी होते. मग इथं वेगळं कसं वाचलं, कारण ऑक्साईड तर तेच तुम्हाला दाखवतंय. बरोबर. म्हणून मी म्हणतो की हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीपेक्षा फिजिकल केमिस्ट्रीनं काम करते, त्यामुळे तशा पद्धतीनं त्याचा विचार झाला पाहिजे त्या औषधांचा, आयुर्वेदाच्या, की तुम्ही ते कॉन्कॉमिटंटली म्हणजे ह्याच्याबरोबर वापरू शकता. ॲलोपॅथी औषधावर एकतर ते केमिकल आहेत, हे क्रूड आहेत, त्यामुळे यांचं ड्रग इंटरॅक्शन होत नाही. जसं आपण ॲलोपॅथीची औषधं चालू असताना सुद्धा भाजी भाकरी भात आमटी खातो ना, आहार तर करतोच आपण. मग धने जिरे सुंठ ओवा ह्याच्यापासून केलेलं एखादं औषध तुमच्या पोटात गेल्यावर ते त्याच्याबरोबर इंटरॅक्शन होऊन तिसरं काय तयार होईल का? नाही.
मात्र 2 केमिकल देत असताना म्हणजे ॲलोपॅथीचे 2 ड्रग देत असताना फिजिशियनना खूप मोठा विचार करावा लागतो, कारण त्याच्यामुळे सिनर्जिझम पण होऊ शकतं किंवा एखादं ड्रग त्याचं काम दाखवायचं बंद सुद्धा करू शकतं, रेझिस्टन्स येऊ शकतो. ह्याच्यासाठी ते 2 केमिकलमध्ये तुम्ही विचार करू शकता. पण तुम्ही ॲलोपॅथीचे औषध असताना आयुर्वेद वैद्याकडून परीक्षण करून घेऊन मग औषध नक्की वापरू शकता, एवढं नक्की सांगू शकतो. कारण सध्या मी तशी वापरतोयच ना, ICU मधले पेशंट असतात, इमर्जन्सी असतात, तर अशा पेशंटना त्यांची ड्रग चालू असताना आपण आपले देतो. कारण हा प्रश्न विचारायचा मागचा म्हणजे हेतू किंवा कारण हे की जे मी समोर बघतो, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही म्हणाला डायबिटीज किंवा इमर्जन्सी बाकीचे आजार, तर खास करून एक शुगरमध्ये थोडं एक असं असतं की बाबा माझी एक वेगळ्या पॅथीची औषधं चालू आहेत आणि मी आयुर्वेदिक पण सरप्लस घेतली तर माझी शुगर एकदम डाऊन झाली तर, किंवा अमुक अमुक आजारासाठी मी हे घेतोय किंवा किडनी फंक्शनसाठी मी एक औषध घेतो आणि तुमच्याकडनं घेतलं तर अचानक त्याचं कार्य काय म्हणतात ते एकदमच वाढलं किंवा शुगर डाऊन झाली किंवा बीपीची गोळी माझी सुरू आहे आणि मी तुमची औषधं घेतली आणि माझं बीपीच लो झालं तर, अशा शंका बऱ्याच वेळा रुग्णांना असतात. नाही, तेच ह्याच्या पाठीमागं आयुर्वेदिक औषधांचं विज्ञान जे आहे ते त्यांना माहीत नसते. म्हणजे आयुर्वेदात औषध आपण बीपीसाठी शुगरसाठी असं नाही देत, आपण कशासाठी देतो तर त्या पाठीमागे विचार वातपित्त कफ ह्या दोषांचा आणि सप्तधातू म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र यांचा आणि त्यांच्या मलांचा विचार केलेला असतो. त्यामुळं समजा मी एखाद्या पेशंट आलाय आणि त्याला डायबिटीसचे औषध दिले किंवा शुगरचं ब्लड प्रेशरचं औषध दिले आणि चुकून त्याच्या घरातल्या एखाद्या दुसऱ्या माणसानं ते खाल्लं तर त्या माणसाला कसलाही विकार होत नाही किंवा त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल असलं कमी येत नाही. बरोबर. उलट जर कमी असेल, मी काय म्हणतोय बघ, कमी असेल तर ते वाढून सुद्धा जातं. ह्याचं कारण असं की ते जे औषध दिलेलं असते ते फिजिओलॉजी नॉर्मल करण्यासाठी दिले, ते वर खाली करण्यासाठी नाही. म्हणजे अँटी डायबिटिक, अँटी ब्लड प्रेशर, अँटी कॅन्सरस, अशा अँटी औषध आयुर्वेदात काही नाहीये. साम्यावस्था येण्यासाठी. करेक्ट, साम्यावस्था येण्यासाठी आहे. त्यामुळं खूप डॉक्टरना सुद्धा हा प्रश्न पडतो की एखादं औषध आयुर्वेदिक दिलंय आणि ते व्हाईट डिस्चार्जवर पण काम करतंय, जास्त ब्लिडिंग झालं स्त्रियांना तरी उपयोग पडतंय, कमी ब्लिडिंग व्हायला तरी उपयोग पडतो, असं कसं? तर त्याचं कारण आपण त्याच्या शरीरामध्ये साम्यावस्था म्हणजे खरं तर ॲलोपॅथीमध्ये खूप सुंदर वर्णन आहे बरं का. जर फिजिओलॉजीच्या पुस्तकात इक्विलिब्रियम हा चॅप्टर व्यवस्थित जर एखाद्यानं वाचला बायोकेमिस्ट्रीचा तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. कारण इतकी सुंदर रचना निसर्गानं करून ठेवली आपल्या शरीरामध्ये की प्रत्येक गोष्ट जर चुकीची व्हायला लागली तर ती करेक्ट करण्यासाठी काय काय तयार होतं शरीरामध्ये आणि ते करेक्ट केलं जातं निसर्गतः. म्हणजे तुम्ही असं बघाल की वाघ सिंह हत्ती घोडा कुठं औषध घ्यायला जातात का हो? बरोबर. मग ते रिपेअर कोण तर करतं ना त्यांना, तर ते करणं म्हणजेच आयुर्वेद आहे खरं तर. कारण मला यावरून आठवते तुमच्या सातारा कराडच्या व्याख्यानामध्ये किंवा आणि कुठल्या तरी व्याख्यानामध्ये तुम्ही म्हणालेला की ब्लॉकेजेस, समजा हृदयाच्या रक्तवाहिनीला एखादा ब्लॉक झाला तर बॉडी आपणूनच पॅरलल रक्तवाहिन्या किंवा रक्तप्रवाह चालू करतात. हो बरं, कोलॅटरल डेव्हलप होत असतात. कारण शरीराची डिफेन्स मेकॅनिझम आहे, जीवाला जगण्याची गरजच असते. बरोबर. हा तर महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी काहीतरी शरीर त्याच्यावर उपाय करत असतं. उपाय टोकाला जाऊन वाईट व्हायच्या आधी जर आपल्याला ते समजलं आणि मग त्याच्यामध्ये इंटरफरन्स म्हणून आपण काय केलं तर ते चुकीचं नसतं. बरोबर. ठीक आहे ना. म्हणजे अगदी श्वासच बंद पडायला आलाय तर त्यासाठी आपण वेगळं काहीतरी उपाय केली तर ते चुकीचं नाहीये, तर त्यावेळेला ते करेक्ट आहे. म्हणजे वॉचफुल एक्सपेक्टन्सी हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं निरीक्षण पाहिजे त्या गोष्टीवर आणि जिथं इंटरॅक्शन करणं, जिथं हस्तक्षेप करण्याचीच गरज आहे तिथंच तेवढाच हस्तक्षेप करून रिकाम व्हायला पाहिजे. आपोआप ते शरीर त्याच्या पुढं गेलं पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न, तुमचं व्हिजन मिशन काय आहे आणि आयुर्वेदाला इथून पुढची 100 वर्ष तुम्ही कुठं बघताय? खरं आहे, मग हा तर खूप छान महत्वाचा प्रश्न, जो मला स्वतःला मनापासून खूप आवडणारी गोष्ट जी कुठली असेल तर माझं पॅशनच आयुर्वेद आहे. मला असं वाटतंय की आजारी पडूच नाही लोकांनी एकतर, आणि त्याच्यासाठी आयुर्वेदाकडे लोकांनी यावं. की मला आजारी पडायचं नाही आहे तर मग सूत्रस्थानात आयुर्वेदाचं जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सूत्रस्थानातच ते सांगितलं असतं की तुमची दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी, रात्रीचर्या कशी असावी, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे. तर ह्याचा अंगीकार म्हणजे आयुर्वेदीय जीवनशैलीचा अंगीकार हेच त्याचं खरं उत्तर असतं आणि ते सगळ्या समाजाला कळावं ही माझी खरं मनापासूनची सदिच्छा आहे. पण ठीक आहे, पण जर हे माहीतच नाही आणि तो आजारी पडलाय
तर आजारी पडल्या पडल्या पहिली भावना व्हायला पाहिजे की मला ह्यातनं बाहेर पडण्यासाठी आयुर्वेदाचा काय हात घेता येईल. त्याच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात जरी आजार झाला, क्रिटिकल इमर्जन्सीज निर्माण झाल्या, तरी सुद्धा अशा गोष्टींच्या मध्ये काम करणारे सध्या वैद्य तयार व्हायला लागलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी ही कामं चालू झालेली आहेत. तर अशा वैद्यांचा, अशा डॉक्टरांचा धांडोळा घेऊन तिथं पोचावं आणि त्यांनी पहिल्यांदा आयुर्वेदाचाच विचार करावा. अगदीच शेवटचं सांगतो की माझं जे सगळ्यात मोठं व्हिजन आहे ते असं आहे की फक्त भारतातच म्हणत नाही मी, जगभरात आयुर्वेद पोचावा, प्रत्येकानं आयुर्वेदाचा अंगीकार करावा आणि मैत्री आरोग्याशी करावी आणि निरोगी. खूप छान बोलला. आपल्या आयुर्वेदाचं ब्रीद वाक्यच आहे, स्वस्थ स्वास्थ्य रक्षण व आतुरस्य विकार प्रशमन. नक्कीच सर तुमचं विजन आणि मिशन नक्की साकार होईल आणि त्यासाठी आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आयुर्वेदाचा प्रचार तुम्ही करताय ही फार मोठी गोष्ट आहे आणि असाच आयुर्वेद पुढे जाईल यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आता तूर्त तुमची रजा घेतो. भेटूया पुढच्या पॉडकास्टला. धन्यवाद.